आमची गाडी चालली भाई ब्लॅक स्कॉर्पिओ बोलते. डिफेंडरला माग पाडले डिफेंडरला. अरे भाई ड्रायव्हर किवे ड्रायव्हर ड्रायव्हर डायरेक्ट तोडी तो काय तोडतो रे सिग्नल तोडतो. लाल दिवा बघू ए बिहार के छोरे गाना लगा मेरे भाई के लिए. आता आपण आलेलो आहे हरिद्वार मध्ये आणि हरिद्वार मध्ये बघू शकता तुम्ही गावड यात्रा चालू आहे हरिद्वार मध्ये बघू शकतात. दिवस डीजे बीजे पण मी तुम्हाला दाखवले मोबाईल चार्जिंग नव्हती ना. तुम्हाला एक दाखवतो. अरे कनेक्ट आहे का देहरादून कनेक्ट कर ना तू वायफाय चालू कर ना. अरे चालू केलं. आपण आलेलो आहे ऋषिकेश मध्ये. आपली गाडी थांबली ती चहा प्यायला. महाराष्ट्रातला चहा प्यावं म्हणलो पण इथं काय चहा नाही भेटला पण गेलोत कसा बघू शकतात व्ह्यू ऋषिकेश मध्ये. अजून तर आम्हाला केदारनाथला जायचंय. जायला तुम्ही कसं वाटतंय केदारनाथला जाऊन तुम्ही द्यायचे दादा जास्त पडणार याच्यात. आणि देहरादूनला जाऊ सौरव जोशीची गाडी घेऊ घ्यायची का आले हा घेऊ. आता आपण ऋषिकेश मध्ये आहे आणि ऋषिकेश मध्ये भाऊ कसं वाटतं आंघोळीला थांबून. एकदम भारी. लाल्या कसं वाटतं आंघोळीला थांबून. भावनो सगळे आंघोळी तयार झालेले. बघा काय करतोय सोनूचा बैल आशू. चला चला लवकर चला ना ए असं चला ना राव. आता आपण ऋषिकेश मधून आंघोळ्या करण्यासाठी चाललोय. कुठं चाललोय त्रिवेणी घाटामध्ये. आणि समोरचा व्ह्यू बघा एकदा. क्वालिटी आणि क्वांटिटी नॉट विषय कॉम्प्रोमाइज. हे बघा हे आमचे जांगळ जुत्ते पुढे चाललेत. हा ड्रायव्हर हा झोपड्या हा बिहार भावानं तुम्हाला असे मोठमोठे ब्लॉग बघायचे असेल आपल्या भाऊला सबस्क्राईब करा करा या. बघा समोरचा व्ह्यू पण दाखीन तुम्हाला फुकाट. आपण त्रिवेणी घाटात आलो होतो. बघू शकतात त्रिवेणी घाटात पाणी बघू शकतात. बघू शकतो भावना वातावरण लय क्लास झालेलं आहे. केदारनाथला कसं असं वातावरण एकदम क्वालिटी लय क्वालिटी विषय. पाणी बघायचं वेग त्रिवेणी घाटात आंघोळ्या आम्ही काय 4-5 जण आंघोळ्या गेल्या पण आमच्या बादशाह आगे बहुत ज्यादा गहरा है नदी बहुत तेज है. बघा हे आप लोगों के साथ कोई घटित हो सकती है. कृपया करके ऐसा काम न करें जो आपको कोई हानि उठानी पड़ जाए. बघा 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 ते कशी करते. आप लोग किनारे बैठकर ही स्नान करें. अपनी आस्था की डुबकी लगाइए और अपने आगे गंतव्य की ओर बढ़ते रहिए. डुबकी लगाते रहिए और घाट खाली करते रहिए. इथं पाऊस येतोय. आता पाऊस येतोय म्हणून आता आम्ही निघणार इथून. चाललो होतो केदारनाथला. केदारनाथला जाताना आम्हाला काय दिसलं बघा. भावांनो कोणाला करायचंय तुम्हाला सांगा बरं. तू करणार आहे का. सोबतच जाईल घेऊन तो. मी एकटा मारणार नाही तुला बी घेऊन मरण. तो काही इच्छा आहे कोणाला घेऊन मारायची सोबत मरू. अरे मला कुठं मारतात मित्रांनो. हे बघा याच्या बायकोने मला सांगितलं याला सांभाळून ना मी याच्यामुळे याला जाऊन द्याय नाही. सर्व रे तू सांग याला समजून. ओके तुला जायचंय का. अरे याला सोडा हो बायकोला काटा भावायला पण तुम्ही काटाळ्यात पण महाजीव काय घ्यायचा नाही. तू नको जाऊ भाऊ. मी शब्द देऊन आलोय तिथे. तू करणार का बंजी जम्पिंग एकटा का नाही झाली भाऊ तर तरी बायको म्हणते की तिकडे जीव घे. आपले लग्न झाले मरू उलट घरच्यात पिसळ जाईल. तो काय इच्छा तुला करायची की नाही लाला करायची याला सुसनाच्या फक्त एवढं मुंडका आली तो करायची का नाही. बघू अजून मोठ्या बघू चला किती किंमत याची. मोठा देत अजून मग मोठा याच्यावर जाऊ. चल मग. पण तुमची येद्यात फाटली आहे सांगा ना वर काही जायचं. मला जायचंच नाही. 6,500 ला येड आहे की पुढे ते काय एक जम्पिंग आहे काय 6,500. चला बरं विचार केवढाला आहे भावना तुम्हाला सांगतो बघू केवढाला आहे कितीला आहे विचारून. बजेट होतं
2,000 रुपये, यांनी सांगितले 8,000 रुपये. म्हणून आता आम्ही मागं चाललोय. भावांनो आता आम्ही चाललो आहे परत गाडीकडे. आमची इच्छा मरून गेली बंजी जम्पिंग करायची. एक माणूस इथून वरून पाडला म्हणून आम्ही चाललो आता इथून. भावांनो बघू शकतात माझा व्हिडिओ जो मी बंजी जम्पिंग केलेली ती तुम्हाला सांगतो. भावांनो काय मारू बिरू नका, एक जिंदगी हे मरून जातात तर परत माझ्याकडे नाही येणार. माझ्याकडे सेल्फी कधी काढतात त्यासाठी जम्पिंग करू नका. मी फेमस होणार मग माझा फोटो काढा मग मारा लाला तो काहीच आहे. 100% असंच करा. चला भावांनो आता चालतो आम्ही गाडीत बसून. आता मी आता गाडीच्या पुढे बसणार आहे आणि ब्लॉग बनणार आहे. तुम्हाला ब्लॉग दाखवतो. हा थँक्यू. थांबा इथं बघू काय खायलंय काय नाही. भावांनो आता आम्ही इथून चाललेलो आहे. मला नाही बसायचं. अय काय झालं बरं इकडे येऊन सांगा ब्लॉग मध्ये सांगा ना. भावांनो आता ह्यो 50 रुपये वाल्याला 50 रुपयाचं नाव ऐकलेलं उभा नाही करणार. चला आता आम्ही चाललेलो आहे भावांनो. मी आता पुढच्या सीटवर बसणार आहे त्यासाठी भावांनो इथं भांडणं कशाहून झालेत बघा. बघा झोपण्यावर भांडणं चालले. झोपण्यावर कोण कुठं झोपणार आहे. ए राज भावांनो आता आमचा ड्रायव्हर चेंज झालेला आहे शुभम शेठ पासून. काय झालं शुभम भाऊ. भावांनो इथं गाड्यांचा आवाज म्हणजे नाच खुळा. आता अशोक भाई आलेले ड्रायव्हिंगला. बाबो काय फॅशन आहे. पहिले BMW ड्रायव्हर होते. BMW वर मुख्यमंत्रीचा ड्रायव्हर होते. त्यांनी त्यांची स्कॉर्पिओ घेतली.